मरण से कोई उतना प्रभु जी मरण से कोई नाचा हर्ष कराओ गीत प्रभु से गाओ 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 गीत प्रभु से गाओ 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 गीत प्रभु से गाओ अमंगलाचे झाले भंजन सुमंगलाचे घडले दर्शन अमंगलाचे झाले भंजन सुमंगलाचे घडले दर्शन प्रभु येशूच्या चरणी वंदन वारंवार करावं गीत प्रभूचे गाओ 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 गीत प्रभूचे गाओ 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 गीत प्रभूचे गाओ आजची ही मिसाल सालेल थॉमस बोरिया यांच्या आत्म्यासाठी सिस्टर आग्नेस आपल्या शक्ती सणातील आत्म्यासाठी पदगावनी खरगोस तेलचरी गायलो सिंह यांच्या आत्म्यासाठी त्याचबरोबर माझ्या आत्मेचे आभार मानण्यासाठी देणार आम्ही रियाद मेनेजेस आणि झायना वॉनिसर सिंह यांच्या वाढदिवसानिमित्ताने मिसाल पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर त्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो प्रभू उठला आहे प्रभूने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आणि हा 40-45 दिवसाच्या चिंतनानंतर आपण आज हा पास्काचा ईस्टरचा सण साजरा करीत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताने हा पास्काच्या सणाद्वारे आपल्याला आशेचा संदेश देत आहे प्रीतीचा संदेश देत आहे आणि परोपकाराचा संदेश देत आहे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येमध्ये अडचणीत असतो आणि त्यावर मात करण्यासाठी प्रभू येशूचा संदेश आपल्याला सहाय्य करत आहे आणि त्यावर आपण चिंतन करूया मार्गदर्शन करूया आणि मिसामध्ये प्रभूची कृपा करूया या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागू सर्वशक्तिमान परमेश्वर सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा आपला सर्वकालीन जीवनाकडे देवो Amen.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गातील बाबा, तुझा पुत्र ख्रिस्त याला पुन्हा उठून तो मृत्यूच्या सामर्थ्यावर विजय मिळविलास व सार्वकालिक जीवनाचा दरवाजा आम्हासाठी उघडलास. आमच्या या समर्पण विधीच्या कृपा सामर्थ्याने आमचा उद्धार करू. आम्हामध्ये निवास करीत असलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला नवं जीवन दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्राने बोलण्यास प्रारंभ केला. योहानने बाप्तिस्माची घोषणा केल्यानंतर गालिलापासून प्रारंभ होऊन सर्व यहुद्यामध्ये घटित गोष्ट तुम्हाला तर माहीतच आहे. नाझरेतकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करीत सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. आणि त्याने यहुद्याच्या देशात व येरुशलेममध्ये जे काही केले ते त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला क्रूसावर टाकून मारले, पण त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले आणि त्याने प्रकट व्हावे असे केले. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण देवाने अगोदरच निवडलेल्या आम्हा साक्षीदारांना केले. येशू मेल्यानंतर उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हास अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा, अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापाची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलने म्हणाले की त्याची दया सनातन आहे. आपला प्रतिसाद. प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. परमेश्वराचा उजवा हात उंचावलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरणार नाही, मी जगेन आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करेन. आपला प्रतिसाद.
अद्भुत आहे, या दिवशी आपण उल्हास व आनंद करतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोणशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. आपला प्रतिसाद आमचा दिवस आहे. या दिवशी आपण उल्हास व आनंद करतो. दुसरे वाचन पौलांचे कलस्सेकरास पत्र दाखवून घेतलेले आहे. तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. प्रभूचा शब्द. समर्पिण्यात आला आहे. म्हणून चला आपण उत्सव करूया. प्रभू आपल्याबरोबर असो. योहान वर्तमानातून घेतलेले वाचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दलिनी कबरेजवळ आली आणि कबरीच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. यास्तव सिमोन पेत्र व येशूचा प्रिय शिष्य त्यांच्याकडे धावत येऊन ती त्याला म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरीतून नेले व त्याला कुठे ठेवले हे आम्हाला ठाऊक नाही. यावर पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरीकडे जायला निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला आणि तो ओढवा होताच त्याला तागाची वस्त्रेच पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग सिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरीत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व त्याच्या डोक्याला होता तो रुमाल तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरीजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली, कारण त्याने मेलेल्यातून उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्याला तोपर्यंत समजला नव्हता. प्रभूचे शुभ वर्तमान. 1960 सालची गोष्ट. बिहारमधील गया जिल्हा यामध्ये गहलोत नावाचं एक खेडेगाव आहे. शहरापासून 80 किलोमीटर आतमध्ये दुर्गम भाग आहे, डोंगराळ भाग आहे, जिथे लाईट नाही आणि रस्ताही नाही. अशा ठिकाणी दशरथ मानसी हा त्याच्या कुटुंबासमवेत मुलं आणि पत्नी समवेत राहत होता. आपलं कामाला कष्ट करून उपजीविका सुरू होती. त्याची पत्नी आजारी पडली. अनेक दिवस घरगुती उपाय करून त्यावर इलाज होत नाही किंवा उपाय होत नाही आणि त्यामुळे थोड्या दिवसांनी तिचा आजार बळावला. आता उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी नेणे आवश्यक आहे, परंतु घरापासून आडवळणाचा आणि डोंगराचा रस्ता, पक्की वाट नाही आणि 80 किलोमीटरचा रस्ता करायचा आहे. आणि गावातील दोघांनी
एका काठीला झोळी घेतली, त्या झोळीमध्ये त्या बाईला ठेवलं, दोन्ही बाजूने खांदा केला आणि आडवळणाच्या रस्ते डोंगराळा वळसा घालून ते तालुक्याच्या आरोग्य केंद्रात जाऊन. परंतु उपचारा हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत खूप वेळ गेला. 3-4 तासाचा प्रवास होता आणि तिथेच त्या बाईचा प्राण गेला. ती लवकर प्राण गेला. दशरथ मानसी आणि त्याचे कुटुंबीय घरी आले. दुःख झालं, सारखं झालं, शोक संपला आणि त्यांनी विचार केला की हा जर त्या डोंगराला वळसा घालून आपण गेलो, आपण आपल्या गावातून त्या डोंगरात तिथे मधून शॉर्टकट असतात तर अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचलो असतो आणि आपल्या पत्नीचा जीव वाचला असता. एक अशिक्षित माणूस त्याच्या डोक्यात काय विचार आला काय, जी गोष्ट शासनाने करायला पाहिजे त्याने विचार केला. सगळं दुःख शोक बाजूला ठेवून आपल्या हातात कुदळ, पावडा, चिमणी आणि हातोडी घेतली आणि डोंगर फोडायला सुरुवात केली. या डोंगर फोडून या डोंगरातून मी रस्ता करेन. लोकांनी तो सकाळ संध्याकाळ विचार केला नाही. पावसाळा आहे, थंडी आहे, त्याच्या जीवनात एकच ध्यास होता की या डोंगरातून मला रस्ता करायचा आहे. की केवळ वेळेवर उपचार मिळाला नाही, उशिरा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. म्हणून माझ्या पत्नीला जे मरण आलं हा ही दुर्दैवी घटना दुसऱ्या कोणाच्या जीवनात होऊ नये. उद्या कोणाचा मुलगा आजारी असेल, पती आजारी असेल, पत्नी बहीण आजारी असेल आणि कोणाच्या जीवनात असं दुर्दैवी होऊ नये म्हणून मी हे करणार. आणि रोज सकाळी उठल्यानंतर तो आपला चिमणी हातोडा घेऊन डोंगर फोडण्याचं काम करत होता, एकटा करत होता. लोकांनी त्याला वेड्यात काढलं. हा वेडा, हा पागल आहे, हा काय करत आहे, हे कसं शक्य आहे. दशरथ मानसी हे करत राहिला. तब्बल 22 वर्ष गेली. 22 वर्षानंतर त्याने डोंगर फोडला आणि त्या डोंगरातून आर रस्ता केला. एका माणसाने तो रस्ता केला. नंतर शासनाने त्याची दखल घेतली. त्या रस्त्याला त्याच्या मृत्यूनंतर दशरथ मानसी मार्ग देण्यात आला, मार्गाचं नाव देण्यात आलं. एक माणूस काय करू शकतो त्या माणसाचा स्वतः झिजला, नंतर त्याचा मृत्यू झाला, पण संपूर्ण गावासाठी त्याने तो रस्ता आणि मार्ग तयार केला. आज प्रभू येशू ख्रिस्त त्याचा आपण ईस्टरचा पास्काचा सण साजरा करतो. तो हाच संदेश देत आहे. एका माणसाचं मरण परंतु संपूर्ण विश्वाचं तारण झालेलं आहे. आणि एक माणूस काय करू शकतो. या माणसाच्या जीवनासमोर पहाडे एवढे समस्या आल्या. आपण म्हणतो ना की माझ्यासमोर डोंगरा एवढ्या समस्या आहेत, त्याच्यासमोर तो डोंगर हाच समस्या होत्या, परंतु तो घाबरला नाही. डोंगर त्याला घाबरला, तो डोंगराला घाबरला नाही. प्रभू येशूच्या जीवनात त्या 40 दिवसाच्या प्रवासात पहिल्या रविवारी आपण बघितला की सैतानाने त्याला मोहाच्या पर्वतावर केलं आणि मग त्यावर मात करून मग सगळे पर्वत ओलांडत तो काल्वरीच्या डोंगरावर आला आणि तिथे तो विजयी झाला. आपल्या सगळ्यांसाठी हा ईस्टरचा सण नवी आशा आणि नव्याने जगण्याची उमेद देत आहे. की कितीही संकट आली, कितीही समस्या आली तरी प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते आणि प्रत्येक काळोखानंतर पहाट असते आणि प्रत्येक गुड फ्रायडे नंतर ईस्टर असते आणि दुःखानंतर हा दुःख कायम नसते तर दुःखानंतर आनंद असतो. हाच ईस्टरचा सण नव्याने आपल्याला आशा जगण्याची आशा कशी ती दाखवत आहे. म्हणून प्रिय बंधू-भगिनींनो, प्रभूच्या पुनरुत्थानाच्या सणात आपण सहभागी होत असताना आपल्याला बघत आपण या पवित्र आठवड्यात बघितलं की अनेक लोक प्रभूच्या प्रवासात आले. मग हेरोद होता, पिलात होता, बराब्बास होता, अशा अनेक माणसाला यश मिळालं, पण ते यश तात्पुरतं होतं. जे शॉर्टकटच्या मार्गाने मिळालेले यश असते ते तात्पुरतं असते, ते कायमस्वरूपी टिकत नाही, ते वेगळी असते, ते टकलारू असते. पण जो निष्ठेने यश मिळवतो, तो कष्टाने यश मिळवतो, ते टिकणारं असते, ते शाश्वत असते, ते खरं आपल्याला आनंद देत असते. आणि म्हणून प्रभू येशूच्या या ईस्टरच्या सणावर चिंतन मनन करीत असताना प्रभूने अंधकारावर विजय मिळवलेला आहे, वाईट गोष्टीवर विजय मिळवलेला आहे, शत्रूवर विजय मिळवलेला आहे, पापांवर विजय मिळवलेला आहे, मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. आपल्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अंधाराच्या आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, पापाच्या गोष्टी आहेत आणि ज्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. आणि म्हणून आपण यावर चिंतन मनन करत असतानाच आणखी एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला आज सांगितली जात आहे, ती म्हणजे आजच्या शुभ वर्तमानातला पहिलाच वाक्य
की आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच मरिया मगदलेना कबरेजवळ गेली. आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार, ज्या दिवशी प्रभू पुनरुत्थित झाला. आणि म्हणून आपल्यासाठी ईस्टर, आपल्यासाठी प्रत्येक रविवार हा मिनी ईस्टर आहे. ख्रिस्त सभेची शिकवण आपल्याला हेच सांगत आहे की प्रत्येक रविवारी बाप्तिस्मा घेतलेल्या भाविकांनी विस्तारक आणि बंधनकारक आहे. हे अशासाठीच आहे की प्रत्येक रविवारी ईस्टरची चिमुकली प्रतिकृती आहे. आणि त्यामध्ये कारण ह्या दिवशी प्रभू पुनरुत्थित झालेला आहे, आठवड्याच्या पहिल्या दिवशी. त्यानंतर आपल्याला पुढे संदेश देण्यात येत आहे की मरिया मगदलेना गेली तेव्हा तिने बघितलं की कबरीच्या तोंडावरून धोंड बाजूला गेली होती. ती धोंड बाजूला गेली तेव्हाच प्रभू कबरीतून बाहेर आला. धोंड म्हणजे दगड, दगड म्हणजे अडथळा, दगड म्हणजे समस्या, दगड म्हणजे अडचणी, दगड म्हणजे अडगळ. आपण आपल्या जीवनात कोणी दगड निर्माण केला असेल तर तो बाजूला करून पुढे जातो. कारण रस्त्यात दगड असतील तर आपण चालू शकत नाही. त्याच पद्धतीने आपण इतरांच्या जीवनात दगड किंवा धोंडा निर्माण केलेला आहे का, आपण चिंतन केले पाहिजे. इतरांच्या जीवनात, आपल्या कुटुंबात, आपल्या शब्दाद्वारे आपण समस्या किंवा अडचण किंवा धोंडा तर निर्माण करत नाही. किंवा आपल्या गाव परिवारात एखाद्या ठिकाणी लोक एकत्र आलेले आहेत, गाव परिवारात एकत्र आलेले आहेत, गावाच्या उन्नतीसाठी, गावाच्या विकासासाठी चर्चा सुरू आहे. सगळे एका सुरुवात बोलत आहेत आणि कोणीतरी एखादा विरोधात सुरू लावत आहे आपल्या हट्टीपणामुळे, आपल्या हेकेखोरपणामुळे, आणि मग सगळं समीकरण बिघडवत आहे. अशा वेळेला मी त्या समाजाच्या, त्या गाव परिवाराच्या उन्नतीमध्ये घोटाळा करत नाही. आपल्या कुटुंबात जेव्हा आपले नातेवाईक आहेत, आपले बहिणी आहेत, भाऊ आहेत, इतर नातेवाईक आहेत, जमिनीच्या या त्या वादावरून आपला मतभेद होतात, अपोभेद होतात, आणि मग आपण ह्या पराकोटीचा वाद आपल्या मनात ठेवतो. आणि मग आपल्याकडे एखादा कार्यक्रम असला, लग्न असतं, पण याला बोलवणार नाही, भावाला बोलवणार नाही, बहिणीला बोलवणार नाही. अशा वेळेला आपण नातेसंबंधामध्ये धोंड तर ठरत नाही ना, दगड तर ठरत नाही ना. आपल्या इतर कामाच्या ठिकाणी जेव्हा आपण आपल्या टीमवर्कमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण इतरांच्या जीवनात धोंडा किंवा दगड तर ठरत नाही ना. हे धोंड जेव्हा बाजूला चालले तेव्हाच आपल्याला पुनरुत्थानाचा सण साजरा करता आला. आपण इतरांच्या जीवनात दगड ठरू नये, धोंडा ठरू नये. आणि जर आपण करत असू तर ती धोंड बाजूला केली पाहिजे, तरच आपल्याला खऱ्या अर्थाने हा पुनरुत्थानाचा सण साजरा करता येईल. कारण आपण परमेश्वर आपल्यावर प्रेम करत आहे. पण हा पुनरुत्थानाचा सण हा नव्याने आशा आपल्याला जगण्याची देत आहे. आणि प्रभूचं आपल्यावर प्रेम आहे, ते प्रेम दाखवत आहे. आणि पास्काची मेणबत्ती हा आपला आधार आहे. तर प्रभू म्हणत आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात अंधकारमय परिस्थिती निर्माण होईल तेव्हा हाच प्रभूचा प्रकाश आपल्याला आधार देत आहे. हालेलुया आपले गीत आहे आणि आपण सगळे श्रद्धेचे तीर्थयात्री आहोत. त्यामुळे सर्व प्रकारची मरगळ आणि वैफल्य झटकून नव्याने पुन्हा एकदा प्रभूच्या जीवनात, प्रभूने दिलेल्या नवजीवनात सहभागी होऊया आणि म्हणूया, प्रभू उठला आहे. हालेलुया, हालेलुया. श्रद्धा प्रकट करूया. परमेश्वरापासून खरा परमेश्वर, तो विद्यार्थी एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. आणि त्याने पंखाच्या योगाने मातीवर एक शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला कृती केली. कोणती पिलाच्या अंगाने त्याने दुःख भोगले, मरण व्हावा आणि त्याला पुण्यात आले. तो लोकात उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला. आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आणि जिवंतांच्या जगवलेल्यांचा न्याय करण्यासाठी वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार आहे. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा त्याच्या स्वर्गात ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो.
पिता आणि पुत्र यांच्या समोर त्याला नमस्कार आणि गौरव होतात. तो सगळ्यांच्या मात्र बोलला आहे आणि एकाच सभेवर श्रद्धा ठेवली. आवश्यकतेसाठी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मिळालेल्याचे पुनरुत्थान आणि भविष्यातील जीवन याची मी वाट पाहतो. आमेन. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपण उत्तर असेल प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व प्रोटेस्टंट यांना ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली मानवजातीची सेवा करण्यास व ख्रिस्ताची सुवार्ता पोचविण्यास कृपादान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व राज्यकर्त्यावर परमेश्वराचा आशीर्वाद नित्य असावा. त्यांना आपले कार्य जबाबदारपणे आणि जनतेच्या हितार्थ करता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. अखिल ख्रिस्तीजनांचे ऐक्य व्हावे. सर्वांनी ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एक कळप बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. उत्कृष्ट ख्रिस्ताचा आशीर्वाद आपल्या धर्मग्रहातील सर्व कुटुंबांना लाभावा आणि कुटुंबात शांती व ऐक्याचे वातावरण सतत टिकून राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. चर्च कार्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांवर उत्कृष्ट ख्रिस्ताचा आशीर्वाद लाभावा व त्यांचे जीवन प्रभुकृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रहातील सर्व बालकावर, आजारी लोकांवर, ज्येष्ठ नागरिकांवर व जे परदेशात आहेत अशावर प्रभूचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वर आपल्या अनंत तुझ्या चरणापाशी ठेवलेले आहे. आमच्या श्रद्धेतील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढवा आम्हाला आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. त्याला मान्य म्हणून प्रार्थना करा. प्रभू ख्रिस्त सभेला नवजन्म देणारा व तिचे पोषण करणारा हा बली आम्ही तुला आनंदाने अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर यांचे आभार मानूया. प्रभू आम्ही तुझी मुले सर्वत्र आम्ही नित्य व सर्वत्र तुझे आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. विशेषतः ज्या पुनरुत्थान रात्री ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला त्या दिवशी आम्ही मोठ्या आनंदाने तुझे स्मरण करावे हे आमचे कर्तव्य आहे.
येशू ख्रिस्त हे जगाचे पाप दूर करणारे खरे प्रभू आहे. आपल्या मरणाने त्याने मरण नष्ट केले. मरणातून पुन्हा उठून त्याने आम्हाला नवजीवन दिले. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरी करून संपूर्ण जग तुझी स्तुती करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता व मृतांचे गायक वृंद तुझे वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सुर नसून आम्ही तुझी स्तुती म्हणतो. आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून त्यांच्यावर 9 वर्षावर प्रमाणे तुझा पवित्र आत्मा जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोठी त्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि तुम्ही सर्वजण हा घ्यावयावर घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी. मरणाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व दानाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आपण धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेसे आम्ही प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समोर ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार कर. जे आमच्या बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या नित्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझा पती संत जोसेफ, तुझे प्रेषित आणि युगायुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभागी व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या पालन कर.
सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सुधारसे आणि विनंती. त्या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा पाळणारा येशू ख्रिस्त त्यांच्या आत्म्याची वाट पाहत असतात. तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषकांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि एकाच शांतीबद्दल करूया. परमेश्वराचे कौतुक, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कौतुक पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. प्रत्येक
पुनरुत्थानाच्या या दिव्य रहस्याद्वारे पुनरुत्थानाचे वैभव आम्हाला प्रदान कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. लग्नाची पहिली घोषणा. ईश्वर कृपेने लग्न करू इच्छितात प्रिया मेनेजेस, श्री केशव कसो सामदान मेनेजेस राहणार अकरबाग नागबाग यांची अविवाहित मुलगी आणि अल्फ्रेड डाबरे स्वर्गस्थ सायमन व श्रीमती बेतिन डाबरे राहणार अकरबाग नागबाग यांचा अविवाहित मुलगा. हे दोघे चर्चा रीतीनुसार विवाह करू इच्छितात. त्या लग्नामध्ये रक्ताचे निश्चित नाते, जवळचे नातेसंबंध किंवा इथे नातेसंबंध असं कुठलाही अडथळा असल्याचे आपणास ठाऊक असेल तर त्याविषयी चर्चा धर्मगुरूंना तात्काळ कल्पने ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आज ईस्टर संडे, आजची उपासना गोटेपूर गाव परिवारातर्फे त्यांना धन्यवाद. उच्च देवाची उपासना विठाळे गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. एप्रिल 2026 मध्ये धुळीकरण स्वीकारणाऱ्या मुलामुलींची नावं कृपया आपण चर्च कार्यालयामध्ये नोंदवायची आहे. आज सकाळी ठीक 11:30 वाजता चर्चची बेल वाजेल. कुटुंब प्रमुखाने कृपया आपल्या कुटुंबासमवेत प्रार्थना करून घर आशीर्वादित करावे. प्रार्थना परिवर्तन अंकाच्या मागच्या पानावर दिलेले आहे. कृपा करून त्याच्या पण नोंद घ्यावी. ज्याच्याकडे प्रत नसेल त्याने चर्च कार्यालयामध्ये घेऊन जावे. आणि पवित्र पाणी करून नेलेलं नसेल आपल्या गावात दिलेलं आहे तर आपण बाहेर पाण्याची टाकी, पवित्र पाण्याची टाकी ठेवलेली त्याच्यात तुम्ही घेऊन जाऊ शकता. ईस्टर निमित्ताने संगीत संध्याकाळ आज संध्याकाळी नंदकाल 6 ते 10 वाजेपर्यंत आपल्या सर्वांना त्यासाठी आमंत्रण आहे. सेंट तेरेसा हॉस्पिटल आकर्षित पुढच्या रविवारी 27 तारखेला सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत ग्लोकोमा आणि डायबेटिक रेटिनोपॅथी या डोळ्याच्या मुख्य आजारावर मोफत स्क्रीनिंग कॅम्प आयोजित केलेला आहे. इच्छुकाने नोंदणीसाठी हॉस्पिटलशी संपर्क साधावा. गेल्या वर्ष दानाव 43,730 रुपये झाले. बुधवारचे दानाव 8,240 रुपये झाले. पवित्र गुरुवारचे दानाव 73,940 रुपये झाले. शुक्रवारचे दानाव 1,52,000 रुपये झाले. ही सर्व गुरुवारचे आणि शुक्रवारचे दान हे बिशप हाऊसला उद्या पाठवलं जाणार आहे. आपल्या चर्चच्या वतीने आपल्या सर्वांच्या अवताराबद्दल धन्यवाद. ज्या त्या लोकांनी ईस्टरच्या काळामध्ये सहकार्य केलेले आहेत त्यांचे आभार रात्री मानलेले आहेत. पुन्हा एकदा ज्या त्या लोकांनी सहकार्य केलं पवित्र काळामध्ये त्या सर्वांचे आपण आम्ही मनापासून आभार मानत आहोत. आणि मग आज ईस्टरचा सण आहे. आपले सर्व सिस्टर्स वेगवेगळे फादर देव आणि माझ्या वतीने मी आपल्या सर्वांना ईस्टरच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना आशा देऊ कारण आम्ही पण त्याच्या मरणामध्ये सहभागी होऊन पुनरुत्थित होणार आहोत ही आशा आमच्या मनामध्ये प्रभू परमेश्वर जागृत करू. हीच प्रार्थना शुभेच्छा. आजच्या दिवशी आपण आजचा दिवस आनंदाने साजरा करूया. रात्रभर लोकांना सांगितलेलं आहे. आता पण आपल्याला सांगू इच्छितो कुटुंबाभाव समवेत आपण एकत्र जेवण करू आणि हा कार्यक्रम करीत असताना कुठेही गालबोट लागणार नाही याची पण आपण नोंद घ्यायची. आशीर्वाद सांगितलं आणि आजपासून तर
पेंटेकोस्टच्या सणापर्यंत पवित्र आत्म्याच्या सणापर्यंत आपण दूताचा मर्यादा संदेश म्हणत नाही तर स्वर्गाचे राणे उल्हास करत राहू. तुम्ही कुठे म्हणाल तर देवळामध्ये सुद्धा आपण ते बोलत असतो. आपले मान नम्रतेने खाली वाचवा देवाच्या आशीर्वादासाठी आपलं उत्तर असेल आमेन. पुनरुत्थानाच्या भव्य उत्सवदिनी सर्व समर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो व सर्व पापांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवो. आपल्या मित्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने आम्हाला पापमुक्त केले आहे. तो आपली अभिवचने पूर्ण करो व सार्वकालिक जीवनाचे तुम्हाला वरदान देवो. ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल तुम्ही शोक केला, आता त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सोहळा तुम्ही साजरा करता. एक दिवस तुम्हाला सार्वकालिक आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने हालेलुया हालेलुया. आणि जायरा देवरेटू आणि एक दोन मुली आहेत त्यांची नावं लावून दिलेली आहेत. त्यांची पण सेवेची आम्ही दखल घेऊ. की जय.